सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालोय आपल्या वाई तालुक्यामधील बावधन या गावातील शिवकालीन ठिकाण पाहायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन येतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब. चला आता जाऊया. तर आम्ही पोचलोय आता बावधनमध्ये. तर आपण आलोय आता बावधन परिसरातील प्राचीन काळातील ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच थोरल्या विहिरीजवळ. ही थोरली विहीर सुमारे 200 वर्ष जुनी आहे. पाण्यापर्यंत जाण्यासाठी या विहिरीमध्ये सुमारे 35 ते 40 पायऱ्या आहेत. बगाडासाठी लागणारी बाबडीची लाकडं या विहिरीच्या पाण्यात बुडवून ठेवले जातात. विहीर प्रचंड खोल आणि बारामाही पाण्याने भरलेली असते, त्यामुळे या लाकडांची सुरक्षा वर्षानुवर्षे होते. विहिरीच्या चारी बाजूंच्या भिंतींमध्ये दगडातच कोरलेल्या देवळ्या आहेत. त्यांचा उपयोग संध्याकाळच्या वेळी दिवे ठेवण्यासाठी केला जात असे. विहिरीच्या उजव्या बाजूला प्राचीन मोठेचे अवशेष दिसून येतात. तर आपण आलोय आता पांढरेची वाडीमधील अगस्तेश्वर मंदिराच्या इथे. तर चला आता जाऊया आणि मंदिर बघूया. तर आपण आता पोचलोय. तर आता चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. सर्वप्रथम मंदिरात प्रवेश करताना आपल्याला ह्या काही जुन्या विरगळी पाहायला मिळतात. तर चला मित्रांनो, आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हे मंदिर वैदिक ऋषी महर्षी अगस्ती त्यांनी बांधले असावे असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात ह्या मंदिरात 108 होम व पूजा करण्यात येतात. हे मंदिर देखील बावधनमधील इतर मंदिरांइतकेच महत्त्वाचे व पवित्र मानले जाते. हर हर. अगस्तेश्वराचे दर्शन घेऊन आपण आलोय आता काळभैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी. काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आपण निघालो आता घरी. तर गाईज, कशी वाटली शिवकालीन मंदिर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय बाय.